जिजुरी किंवा मोरगाववरनं आलं की असं काही तुम्हाला टर्न दिसेल. हा टर्न तुम्हाला नेतं पांडेश्वर टेम्पलकडे. तर आपण इथून जाणार आहे. ह्या टर्नपासून पांडेश्वर टेम्पल फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर ऊस तोडणं चालू आहे. आतापर्यंत एवढे झाले, आता एवढीच लाईन राहिली. गाडीने तोडून टाकत आहे सगळं. राइट है सर, मुझे राइट लेने का है आपको थोड़ा आगे. और ही आली कमान, गावाची कमान आहे, मंदिराची ना. तर गाव आले आहे पांडेश्वर. कमानीपासून सरळ आले की सरळ रस्ता जातो असा शिमेटी. आला आहे पांडेश्वर मंदिर, श्री क्षेत्र पांडेश्वर मंदिर. मोरया. नक्षीकाम बघू शकता तुम्ही, अजूनही खूप छान आहे. काही जागी मूर्त्यांचं नुकसान झालं, पण होऊ शकता त्या काळी काय नक्षीकाम केलं. या मंदिरात पाय पडू. सूचनांचा आणि पालन करा.
तिकडे नाही व्हॉट्सअपला झालं बोललं चांगली गोष्ट आहे. हां व्हॉट्सअपवर झालं म्हणजे आमची माहिती तुमची तिथून पोचते. हे मंदिर इतकं भारी आहे ना, अहो कोणाला तुम्हाला एवढं माहिती नाहीये. मी पण लय शोधलेले, म्हणलं लय शोधलं काशीला बी नाही, हां कुठं तुमची त्र्यंबकेश्वरला बी नाही, हां अजून तुम्ही समजा उज्जैनला गेलं तरी ते बी नाही, हां वर वैष्णोदेवीला गेलं तरी तेच करा. बरोबर आहे. हे शांत ठिकाण आहे, मंदिर भारी आहे. एक नंबर. गावाचं नाव कसं पडलंय म्हणले तुम्ही? पांडवांच्या पांडवांनी इथं बांधलेली ही पूर्वी पांडव वस्ती होती ही पांडवांची. हां ब्राह्मण लोक जास्त होती, लोक त्रास द्यायची नाही, दिले मासा धरायची, कुठं काय टाकायचे अंगावर. हे सगळे इथून गेली. कोण करवीनगरला गेलं, कोणी कोथरूडला गेलं, कोण सदाशिव पेठात गेले. अशी पांगली चांगली सगळी. हां होती. 5 पांडव. कौरव पांडवांचं युद्ध झालं हस्तिनापूरला, बरोबर. बरोबर. हस्तिनापूरला झाल्यानंतर पांडव त्यात हरले नाहीत, जिंकले. धृतराष्ट्र हा त्यांच्यात खतरनाक माणूस होता. आणि ही कौरवांचा तो शकुनी मामा होता. तो शकुनी मामाने म्हणले आयला ही आता ह्यांनी 12 वर्ष तप केला, तर ह्यांना कुठे तिथंच त्यांची तिथंच राजधानी आहे तिथे. तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणले या इकडं ह्यांना बोलवण्यासाठी. मग तिथं आलो, त्यांनी सारीपाट खेळले. सारीपाटावरती हारले पांडव. आणि त्यानंतर ते म्हणले तुम्ही वनवासात जायचं, 3 वर्ष अज्ञातवास, म्हणजे कुठं गावात जायचं नाही, कुठं जायचं नाही. दंडकारण्य होतं हे. दंडकारण्य म्हणजे फळं खायची, तिथंच राहायचं, वलकल दिसायची. इथं असे करत करत इथं आल्यानंतर उद्या आपण वडिलांचं वर्ष श्राद्ध घालतो का, ते पंडूराजाचं वर्ष श्राद्धाचं उद्या दिवस उजाडायचा. आता धर्माला पडली काळजी, तिथं पाण्याची सोय नाही, तिथे सूर्यदेवांना तर आमंत्रित केलेले. आता काय करायचं, पाणी नाही म्हणून अर्जुनाला सांगितलं. श्रीकृष्णाने द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्ण इथं आले. श्रीकृष्णाने सांगितलं इथून 35 किलोमीटर घराडं म्हणून गाव आहे. मग त्या घराड्याचे तिथे एक मोठे सगळे डोंगरच आहेत तिकडे, सगळे डोंगर आहेत पलीकडे, बबदेवच्या पलीकडे खाली नाही का. तिकडून ते इकडून मोठी असल्यामुळे पाणी भरपूर तिकडून. म्हणजे ते एक कमंडलू घेऊन बसलेला ऋषी होता. 12 वर्षे श्रीकृष्णाची आराधना करत होता, तपश्चर्या, ब्रह्म ऋषी. मग तिथे त्याच्यामुळे संजीवन पाणी होतं ते कमंडलू. मग त्या कमंडलूत पाणी संजीवन असल्यामुळं ही ती कमंडलू अर्जुनाला सांगितलं त्याला जाऊन होल पाडायचं, म्हणजे पाणी इथं येईल, पाण्याची सोय होईल, तिथे सूर्यदेवांना पाण्याची व्यवस्था होईल, जेवणाची भोजनाची व्यवस्था सगळं होईल. म्हणून अर्जुनाला पाठवलं. अर्जुनाने जाऊन केलं, तर कमंडूला होल पाडलं. अर्जुन पुढं, पाणी मागं, ऋषी त्याच्या मागं पकडायसाठी. त्याला जर हात लागला असतं तर ते भस्मसात झाला असता. मग श्रीकृष्णाने त्याला तांदूळ मंत्रून दिलं होतं. मग ते तांदूळ तिथं ठेवलं, तिथं पिंड तयार व्हायची. पिंड तयार झाली तर ऋषी काय करायचा, आंघोळ वगैरे करायचा, त्याची पूजा अर्चा करायचा. तर अर्जुन लांबत राहिला पुढं. असं करीत चांगावटेश्वर, संगमेश्वर, सासूरचं ते म्हणे का ते आहेत नदीच्या कड्याला. मग शेवटची तिथून मोठी पिंड लहानच, पण नंदी मोठा आहे तिथं, सगळे नंदी मोठे आहेत. मग असं करीत आले. आणि इथं ते धर्माचं मध्ये सहदेव, मध्ये भीम, हे 3 जण इथं. नकुल इकडं. श्रीकृष्णाने सांगितलं जवळ आलाय का अर्जुन बघून ये म्हणून. नकुलाचं देऊळ इकडं बघणार असते ते पाठीमागे. मग तिथून गेला तो. तिथं बसल्यानंतर त्यांनी तिथं आल्यानंतर म्हणले जवळ आला अर्जुन म्हणून. अर्जुन पलीकडल्या गावामध्ये इथून 1.5 किलोमीटर जवळ अर्जुन म्हणून गाव आहे, म्हणून जवळ आला अर्जुन म्हणून त्या गावाचं नाव पडलं जवळा अर्जुन. बघितलं आता की नाही जवळा अर्जुन. आणि तिथं जवळेश्वराचं मंदिर आहे. तिथं सांगितलं, श्रीकृष्णाने सांगितलं तू अर्जुना तू तिथं आरूढ राहा, तिथं देवळावर, तिथं तू त्या गावाचं संरक्षण कर म्हणून अर्जुन तिथंच स्थापन झाला. आणि हे 3 देव इथं राहिले. कुंती माता वर्षश्राद्ध असल्यामुळं आईच कुंती माता. म्हणजे दुसरीकडे मला कोणती देऊळ पुढे बसणार नाही, का आता अभिषेक करायसाठी कुंती माता पाहिजे होती. म्हणून कुंती माता इथं प्रगट झाली. ते तिने सगळे अभिषेक वगैरे केले. स्वतः स्वयंभुलिंग हे स्वयंभुलिंग श्रीकृष्णाने स्थापन केलं. त्याची पूजा अर्चा वगैरे सगळे अभिषेक वगैरे केला. नंतर सगळे 33 देवांना जेवण आमंत्रित झाल्यानंतर 33 देव आले. मग त्याच्यामध्ये इंद्र राहिला होता, चुकला होता आमंत्रण द्यायचा म्हणून. इंद्राला राग आला. इंद्र आणि वरुण राजा म्हणजे पाऊस, ही 2 चुकली होती यांच्या हातून. मग यांनी काय केलं, इंद्राच्या दरबारामध्ये गंधर्व, नाच काम करणारा गंधर्व, त्याला सांगितलं इंद्राने पुढच्या तलावर जायचं
आणि ते देवांच्या ताटामध्ये चोच घालायची म्हणजे देव जेवणार नाही म्हणजे तुला शाप. म्हणून तो कावळा रूप घेऊन इथं आला. हां पृथ्वीराव आल्यानंतर द्रौपदीने जे पाहिलं, द्रौपदीने त्याला शाप दिला, ज्यावेळेस तू मर्तिकेचं म्हणजे 10व्याचं अन्न खाशील तेव्हा तुझा उद्धार होईल. म्हणून कावळा आज मी त्याला 10व्याच्या दिवशी येतो म्हणून ते त्याला शाप दिला. आणि वरुणराजाला सांगितलं, त्याला बी राग आला की तिकडून फाळी घरून झालं पावसाची, त्याने सांगितलं शाप दिला, तिकडून पड तिकडून पड, आजूबाजूने सगळीकडे पडतो, हे दुष्काळीच राहतं गाव. कधीतरी पाणी आता आलतंय 2 वर्षापूर्वी इतकं पाणी आलतं, फार इथं पाणी येतं, कमरे इतकं पाणी तुमच्या गाड्या तिथं एवढं पाणी. पण ही करा नदी आहे ना, ही करा कमडल पासून जन्माला आलेले म्हणून हिचं नाव करा का असं आहे ते. असं आहे का? ही आख्यायिका इथली म्हणजे एक प्रकारे ह्याला श्रापच दिलाय की इथं पाऊस नाही होणार. नाही होणार म्हणून आम्ही कायमच दुष्काळीच असतो. पडला हा तर पडला नाहीतर मग दुष्काळी. पण एक आहे तत्व, पाऊस पडला की पडल्यानंतर आम्ही सगळ्याच्या मागून जरी पेरलं तरी तिथून 4 दाणं का होईना पण पोटापुरतं लोकांच्या इथल्या होतं. मग त्याच्यामुळे उदरनिर्वाह त्यांचा होतो असा त्यांचा हिसाब घेतला. त्याच्यामुळे हे गाव पांडवांनी स्थापन झाल्यामुळे म्हणून हे गावाचं नाव पहिलं पांडवडी होतं. पांडवडीचं पांडवेश्वर झालं, आता नंतर पांडेश्वर झालं. असं एवढी कथा आहे. जेवढी कथा पण हे खरं सांगू का, हे लोकांना अजून एवढं चांगलं मंदिर माहिती नाही कुणाला. नाही अजून माहिती प्रचलित नाही. आता तुम्ही जर प्रचलित केलं तरच ना. व्हॉट्सअपवर वगैरे जाते सगळं. व्हॉट्सअपवर गेल्यानंतर दुर्गा माता, तिथं दुर्गा माता आहे. दुर्गा माता इथे आणि हे वावर सगळं म्हणजे काय तिसरं वृक्षश्राद्ध तिथं काही इथं ब्राह्मण करतात. इथं मोरगावची ब्राह्मण येतात आणि ब्रह्मजानाचं ब्राह्मण म्हणजे पहिली ब्राह्मण करून ठेवलेले. ब्राह्मणाचं त्यांचं वर्चस्व असावं म्हणून त्यांनी कुठून जायचं जरा काही महाशिवरात्रीला किंवा सोमवारी इथं जेवण असतं सगळं गावांचं. मग आता 15 तारखेला असेल की 15 फेब्रुवारी ना, या ना अवश्य या. आणि त्या टायमाला येईल तेव्हा तुमचं उद्धार मग करा. आता काय आता येण्यात राम नाही. कृष्ण जाडीमुळं तुम्हाला फोटो घेता येईल व्यवस्थित घेता येईल. असं कळलं. त्र्यंबकेश्वरला अजून झालेलं नाही. त्र्यंबकेश्वरला गेला होता का? गेले ना. तिथं काय अजून कामच चाललेली, मंडपाचं काम चाललेलं आहे. आणि निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर ते तिथं असं गाव पुढलं सगळं गाव इकडे राखे सगळं सांगत राहिली दिसायची. ही सगळी ट्रस्टी सगळी देवाची देवस्थान सगळं असं होतं. घेतली ना. इकडे एवढं शिकून इकडे पलीकडे पेशवाईकालीन बांधलेली होती. ते पेशवाई का आणि ही पांडवांनी बांधलेली सगळी पांडवकालीन. पूर्वी एवढंच होतं. नंतर ही पेशवाईकालीनचं ज्यावेळेस मस्तानी तलाव शनिवारवाडा झाला त्या टायमाचे संगमेश्वर वटेश्वर मोठी वाडे ती सगळे पेशवाईकालीन सगळे तिथले. पुण्यातले शनिवारवाडा पेशवाई काळातले ते. आणि त्या काळातलं ह्यांनी त्यांनी बांधले. अहिल्याबाईंनी हे सगळं हे केलं. हे जे वावरे आहेत अहिल्याबाईंनी केलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी देवस्थान ठिकाणी अहिल्याबाईंनी असल्यामुळे भरपूर केलेली. हे म्हणजे त्या काळी लोक इथं येऊन निवासस्थानासाठी किंवा काय बाहेरून आलं कुणी आली तर आपली इथे मुक्कामाला यायची. तेव्हा लाईटची सोय नव्हती, काही नव्हतं. 5 वाजले की काम येत नव्हती माणसं. आणि पूर्वी कसं राहणार असायचं. पूर्वी कोणी यायची इकडे सगळी लक्ष हे काय ही थट ही पहिल्या ब्राह्मण नेलेली ना त्या लोकांनी त्यांची इथं स्थापना केली. त्यांच्या इथं बांधलं गेलं आणि तिथं ही पहिला गाठ होता
तट होतं हां तर पहिले नदीला माणसं यायची पहिली मोठा तट होता इथे हां ते तट ते पडला गेला आणि पहिली सगळी इथून पाणी व्यवस्था होती नदीला पाणी भरपूर असायचं. त्या टायमाला नदी पाणी करून होती आता हे काय वाढू का कुठं काय कर कुणी काय कर कुणी काय कर सगळी जाडी सगळी फळ काही हरिजनांच्या हे आहेत जमीन येते आता ती मुंबईला गेलं कोणी कुठे गेलं आता ही केटी वगैरे झाल्यामुळं पाणी जे अडवलं गेले त्याच्यामुळे पाणी पाणी इतकं पाणी असायचं हे सगळं तट बुडून जायचं आत्तामध्ये पाणी 2 वर्षापूर्वी ते सगळं बुडलेलं होतं पाणी ते त्या काळी बांधलेलं आहे हा त्या काळी त्याचं ह्यांनी का बांधलं हां संरक्षण गावासाठी इकडं पाणी येऊ नये हां म्हणून हे त्या पूर्वीच्या लोकांनी म्हणजे पूर्वीच्या त्यांनी बांधलं हे असं इथे तर इथं गाठ होता पहिला म्हणजे इथून सगळं पाण्याची व्यवस्था हां गाव जात होती पाणी घेऊन जात होतं अशी इथली आख्यायिका अशी आहे आणि चंद्राकोटी जशी पंढरपूर भीमा तिथे गेल्यानंतर चंद्राकृती झाल्यामुळे त्याचं नाव पडलं चंद्रभागा चंद्रभागा असं आहे तसं इथं हा इतिहास कमडोलपासून जन्माला आलेली ही करा नदी इकडे मंदिर कुठं म्हणलं ते झाडांमध्ये त्या दिसणार झाडामध्ये ते पडलेलं बघणं अवस्थेत आहे इथंच आहे का इथे जायचं का मागून जायचं का अंधार आहे नाही अंधार नाही रस्ता आहे असं ह्याच्या कटाडीने गेलं पुढं पण बघणं अवस्थेत आहे जसं ही धर्माचं आहे ना हां तसंच ही बारीक होती पडलेली आहे सगळ्या झाड असलेली शेतात असलेली शेतकरी असे तिथून घेतलं हे नदीचं मंडप ते टेकमाळे म्हणतात ना हां ते टेळणी बरोबर म्हणजे का बांधलेलं तुळणी बोरी पुढचा टेळणी बरोबर म्हणजे पुढे क्षेत्र उकडून आला काय गेला हां ते पहिले पूर्वी काटवान बिडवान काय नव्हतं इथून सगळं दिसायचं असं असं होतं सर सोन आजचा डे 2 आपला शिव मंदिर सेकंड आपला आज कंप्लीट झालं कसं मंदिर वाटलं तुला बघून मंदिरात एकदम मस्त आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा तर चांगलं आहे परिसर आणि शांतता एकदम चांगली ठेवलेली आहे प्राचीन काळी मंदिर आहे तर नक्की भेट द्या आणि तुम्हाला कोणतं नवीन मंदिर बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही नक्की व्हिजिट करून शूट करू तर सबस्क्राईब करायला विसरू नका